नमस्कार, मी सरिता देसाई आणि आपण पाहताय LS मराठी। पाहुयात काही आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा कायम असल्याचं समोर आलंय। बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानी यांची आणखीन 1885 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली। यात मुंबई मेट्रो 1 प्रकल्पात अनिल अंबानी यांच्या समभागाचाही समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा महापौर आता 10 तारखेला ठरणार आहे। महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले। विभागीय आयुक्तालयाने ही घोषणा केली असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पनवेल महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक अजय बहिरा यांचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बहिरा हे यापूर्वीच अनेक वादग्रस्त प्रकारांमध्ये अडकले असल्याची माहिती आहे। मारहाणीची ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। मुंबई आणि नवी मुंबईतील वायू प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि यासंबंधित शिफारसी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी घेतलाय। भंडाऱ्याच्या पवनी नगराध्यक्षांच्या केबिनला भाजप नगरसेवकांनी कुलूप ठोकलंय। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या महिला नगराध्यक्षांनी गांधीगिरी करत प्रवेशद्वारावरती जमिनीवरती बसून कारभार चालवलाय। अजित पवार यांच्यावरती एकीकडे बारामतीमध्ये अंत्यसंस्कार सुरू होते, तर दुसरीकडे भंडाऱ्यात थेट जनतेतून निवडून आलेल्या दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा डॉक्टर विजया नंदुरकर यांच्यावरती भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमुळे नगरपालिकेच्या दालनातच जमिनीवरती बसून दिवसभर कामकाज करावा लागल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। रायगडच्या म्हाळसा नगर पंचायतीचे राष्ट्रवादीतून शिवसेनेत पक्षांतर केलेले 7 नगरसेवक अपात्र ठरलेत। पक्षांतर बंदीसाठी असलेल्या महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अंतर्गत अधिनियमातील तरतुदीनुसार हा निकाल दिलाय। हिंगोलीच्या शेनोडी गावामध्ये 2 गटांमध्ये दगडफेक त्याचबरोबर काट्यांनी हाणामारी झाली। दोन्ही बाजूचे 7 ते 8 जण जखमी झालेले आहेत, तर दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। बदललेल्या निवडणुकीच्या तारखेमुळे हजारो शिक्षक TET परीक्षेला मुकणार आहेत। आता झेडपी निवडणूक आणि शिक्षकांच्या TET परीक्षा एकाच दिवशी आहेत। राज्यात झेडपी आणि पंचायत निवडणुकीसाठी हजारो शिक्षकांना ड्युटीवरती लावण्यात आले, त्यामुळे परीक्षेच्या दिवशीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आता शिक्षक संभ्रमात आहेत। उन्हाळा तापायला सुरुवात देखील झाली नसली तरी चविष्ट लिंबांचे भाव चांगलेच वाढलेत। 10 रुपयात 3 लिंबू या दराने सध्या लिंबांची बाजारात विक्री होते, मात्र पुढील काही दिवसात हेच दर हळूहळू चढा दराने दिसून येतील असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे। उन्हाळ्यात जर जवळपास 10 रुपयाला 2 या दराप्रमाणे लिंबांचे भाव दिसून येतात, त्यामुळे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे। ठाण्यातील मुंब्रा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। आईच्या कुशीतून 3 महिन्यांची चिमुकली एका अनोळखी महिलेने पळवून नेल्याची घटना उघडली। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असून यासोबतच मुंब्रा रेल्वे स्टेशनवरील कॅमेऱ्याचीही चौकशी सुरू आहे। दरम्यान पोलीस 3 महिन्यांची चिमुकली आफिया आणि तिला पळवून नेणाऱ्या महिलेचा कसून शोध घेत आहेत।